परिवर्तन अध्याय 22 खंड 3 भारतीय स्वातंत्र्याच्या क्रांतीचे सूत्रधार महर्षी दयानंद सरस्वती. महात्मा गांधी व काँग्रेस यांना समाजात सुधारणेची कामे सुरू करण्याची गरज वाटू लागली. पण दयानंदांची सेना तर हे कार्य 50 वर्षांपासून करत होती. 9 जानेवारी 1915ला महात्मा गांधी भारतात आल्यानंतर त्यांनी आर्य समाजाद्वारे सुरू करण्यात आलेल्या सामाजिक सुधारणांना काँग्रेसच्या कार्यपद्धतीचा भाग बनविण्यावर जोर दिला. स्वदेशी आंदोलन, अस्पृश्यता, जातीप्रथा, जातीभेद, उच्च नीचतेची दरी समाप्त करण्यासाठी जोर देण्यात येऊ लागला. काँग्रेसमध्ये संकल्प पारित करविले जाऊ लागले. हे एक मोठे परिवर्तन काँग्रेसमध्ये आले, ज्याचा पूर्ण लाभ काँग्रेसला मिळाला. आर्य समाजी लोक काँग्रेसी म्हणवले जाऊ लागले आणि काँग्रेसचा जनाधार निरंतर वाढत राहिला. महर्षी दयानंदांचे एक कर्मठ शिष्य श्यामजी कृष्ण वर्मा लंडनला गेले आणि तेथे त्यांनी इंडिया हाऊसची स्थापना केली, जे पुढे चालून सरकारविरोधी कारवायांचे मजबूत केंद्र बनले. अनेक क्रांतिकाऱ्यांना लपण्यासाठी, राहण्यासाठी आणि कारवायांच्या योजना बनवण्याचे केंद्र बनले. क्रांतिकारी हुतात्म्यांच्या लांब यादीमध्ये 80% जास्त नावे त्या महान व्यक्तींची आहेत, जे आर्य समाज, सत्यार्थ प्रकाश, गुरुकुल किंवा DAV यांच्याशी जोडलेले राहिले. त्यांच्यापैकी काही ज्ञात अज्ञात नावे खालीलप्रमाणे आहेत. अमर स्वामी श्रद्धानंद, भाई परमानंद, श्यामजी कृष्ण वर्मा, लाला लाजपतराय, विनायक दामोदर सावरकर, रामप्रसाद बिस्मिल, ठाकूर रोशन सिंह, राजेंद्रनाथ लाहिड़ी, भगत सिंह, राजगुरु, सुखदेव, मदनलाल धिंगरा, राजा महेंद्र प्रताप सिंह, बटुकेश्वर दत्त, स्वामी सोमदेव, गणेश शंकर विद्यार्थी, जयचंद विद्यालंकार, पंडित जगतराम आर्य, मास्टर अमीर चंद, विष्णू गणेश पिंगळे, करतार सिंह सराभा, नीरा आर्य, सरदार अजित सिंह, भगतसिंहांचे काका, बलराज भल्ला, महात्मा हंसराज यांचे पुत्र, हरिश्चंद्र, स्वामी श्रद्धानंदांचे पुत्र, प्रेमनाथ सहगल, रफ्तार सिंह, भगवती चरण बोहरा, कैप्टन लक्ष्मी सहगल, दुर्गा भाभी, सूफी अंबाप्रसाद, मानवती आर्य, सोहनलाल पाइक, ठाकुर जोरावर सिंह, वसंत कुमार, शिव वर्मा, यशपाल, जयदेव कपूर, रणवीर सिंह हुड्डा, भाई बालमुकुंद, भाई परमानंद, धर्मवीर पंडित लेखराम, पंडित तुलसीराम, रामचंद्र, रामा मांग दलित, भीमराव पाटील, बालिया हनुमंत, राधाकृष्ण मोदानी, श्री महादेव, सत्यनारायण मुद्दवेली आर्य, शंकरराव स्वर्णकार, माणिकराव पाटील नवाडे, अर्जुन सिंह, हिराबाई पाटील, परमानंद, धर्मप्रकाश, किशनसिंह राजपूत, भीमराव पाटील, सुनहरा सिंह, माधवराव पाठक, विष्णू भगवंत, चौधरी ताराचंद, नागोराव चौधरी, सदाशिवराव पाठक, जयराम सोनी, पांडुरंगजी, महादेव निवाडेकर, व्यंकटराव कंधारकर, गोविंदराव नळगीर, सत्यनप्पा मुदप्पा तेली, लक्ष्मणराव, अशरफी लाल, ठाकूर मलखान सिंह, श्री बैद्यनाथ, शिवचंद्र, दत्तात्रेय, भाई श्यामलाल, वेदप्रकाश आर्य, पुरुषोत्तम ज्ञानी, काशीनाथ चिंचालकर, बाबू नारायण सिंह, गोदावरीबाई व किशनराव टेके, श्रीनिवासराव कुलकर्णी, गोपाळराव कुलकर्णी, आर्य लाला नंदलाल, ब्रिजलाल आर्य,
महाशय राजपाल, ॲडव्होकेट लाला लोरिंदाराम, आचार्य शुक्रराज, पंडित बन्सीलाल व्यास, माणिकराव, बकाप्पा रायकोड, नरसिंह कलाल, आप्पाराव पाटील, डॉक्टर चन्नप्पा तुगावकर, तुळशीराम पाटील, व्यंकटराव मुळे चोंबे, समर्थराव, शरणप्पा व परिवार, आप्पाराव हनुमंतराव पाटील, नरसिंगा कलाल, पंडित गेंदालाल दीक्षित, हनुमंतप्पा बिरादार, किशनगीर तोंडचिरकर, देवराव जाधव पाटील, ज्ञानोबा व तुकाराम कदम, ढगे बंधू, वीर रावण राचप्पा, ॲडव्होकेट बसवंतराव शेटकार, भीमराव बिरादार नरहरी कासार, गंगाधर येरावार कवठेकर, मारुती किशन चौतमल, पेंटबैया पेंडुकरवार, गोविंदराव आर्य, रघुनाथ शर्मा, गणपतराव आर्य, गंगाराम आर्य, मित्रप्रिय गंगाराम मिसाळ, खंडेराव दत्तात्रेय, लक्षईबया, बलबीर डोणगाव, शंकरराव रिपू, वामनराव, आप्पाराव पाटील, नारायणराव देशपांडे, साहुकार पालामल, बद्री शाह, नानक चंद्र, नौबत सिंह, विद्यासागर आडा, कृपाराम, नेतराम अंबा, पावनदास, कैलासचंद्र, दर्शनलाल, अमरसिंह, स्वर्णसिंह, गिरधारीलाल, माणिकराव आर्य, महाशय रत्नचंद्र, आर्यवीर रणवीर, भाई हृदयराम, नारायणराव पवार, मानकर, प्रियदर्शन, स्वामी ईशानंद, साधू अर्जानंद, घनश्यामसिंह गुप्त, सोमदत्त, तारिणी प्रसाद सिंह, सुमेर सिंह, ब्रिगेडियर होशियार सिंह, कॅप्टन विक्रम सिंह, कॅप्टन जगदीश सिंह, कॅप्टन सुरेंद्र सिंह, लेफ्टनंट सुखवीर सिंह, स्वामी स्वतंत्रतानंद, बन्सीलाल व्यास, धर्मराज सिंह आर्य, स्वामी विशुद्धानंद, उदयवीर शास्त्री, संदीप आर्य कुंडू, वीरांगणा प्रोमिला, सोनू आर्य, किशोरी लाल, दत्तात्रेय उत्तरवार. क्रांतिकारकांकडे लपून राहण्यासाठी फक्त आर्य समाज मंदिरे, DAV व गुरुकुले ही ठिकाणे होती. एखाद्या क्रांतिकारकाचे जीवनचरित्र वाचल्यास दिसून येते की आर्य समाज आणि आर्य समाजाशी जोडलेल्या संस्थांच्या शिवाय कोणत्याही अन्य धार्मिक संस्थांनी त्यांना आश्रय दिला नाही व सहयोगही दिला नाही. आर्य समाजाचे संन्यासी, आर्य समाजाचे उपदेशक, प्रचारक, पुरोहित, विद्वान, आचार्य, भजनिक, साहित्यिक, आर्य समाजाचे अधिकारी, आर्य समाजाचे कार्यकर्ते सगळे एकाच धुंदीत होते की हा देश कसा स्वतंत्र होईल. आपल्यावर होत असलेले अत्याचार सहन करूनही आर्य समाजाचे अधिकारी आपल्या मंदिरामध्ये भारत माता की जय चे नारे लावणे सोडत नव्हते, सरकारविरोधी सभा घेणे सोडत नव्हते. अशा प्रकारच्या अनेक घटनांनंतर आर्य समाजाला सरकारविरोधी संस्था मानून सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांवर अनेक प्रतिबंध लावले. त्यांना सांगण्यात आले की त्यांनी आर्य समाजाच्या साप्ताहिक अधिवेशनांना जाणे सोडून द्यावे. भारताच्या सैन्यामध्ये आर्य समाजींच्या भरतीवर बंदी आणण्यासंबंधी पत्र सरकारी अधिकाऱ्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लिहिली. अहवाल तयार केले. शेवटी आर्य समाजींची सैन्यातील भरती तसेच सरकारी पदांवरील पदोन्नती थांबवण्यात आल्या. इंग्रजांचा प्रभाव असलेल्या रजवाड्यामध्ये आर्य समाजावर विनाकारण खटले चालवले गेले. सत्यार्थ प्रकाशसारख्या ग्रंथावर प्रतिबंध लावले गेले. पटियाला व सिंधमध्ये हैदराबाद संस्थानात आर्य समाज मंदिर बनवणे, कार्यक्रम करणे आणि शोभायात्रा काढण्यावर अनेक प्रकारचे प्रतिबंधात्मक नियम तयार केले गेले. इंग्रज लेखक व्हॅलेंटाईन शिरोल हे आपल्या इंडिया अनरेस्ट
या पुस्तकात एक महत्त्वपूर्ण प्रकरण आर्य समाजाला देतात की भारतात जन्मलेल्या अशांतीच्या मुळाशी आर्य समाज आणि त्याचे अनुयायीच आहेत. आपण उपरोक्त काही बाबींवरून हे अवश्य समजू शकता की आर्य समाज त्यावेळी इंग्रज सरकारसाठी कशा प्रकारे शत्रू सम झाला होता. इंग्रज सरकार त्याला क्रांतिकारकांचा संरक्षक व पोषक मानत होती. या मंदिरावर छापे पडत असत. आर्य समाजांच्या घरांच्या झडत्या होत असत. गुरुकुले व DAV कॉलेज यांना संशयाच्या दृष्टीने पाहिले जात असे. गुरुकुलांच्या विद्यार्थी वसतिगृहामध्ये CID नेहमी सक्रिय राहत असे. जी आंदोलने काँग्रेसने गांधीजींच्या आव्हानावरून केली त्यांना भूमिस्तरावर वाढविण्याची जी शक्ती होती ती मुळात आर्य समाजाचे संघटन होते. मंचावर कोणीही असो पण समोर जी हजारोंची संख्या होती ती बहुधा आर्य समाजाच्या संघटनाचीच होती. तुरुंगात जाणारे, फाशीवर जाणारे, विदेशामध्ये जाऊन प्रतिशोध घेणाऱ्यांच्या मुळाशी जाऊन पाहाल तर 80% अधिक DAV, गुरुकुल आणि आर्य समाजाशी सखोलपणे जोडल्या गेलेले युवकच होते. याचा एक स्वतंत्र इतिहास आहे. एकंदरीत सांगायचे तर स्वातंत्र्यासाठी चाललेल्या यज्ञाची ज्योत तर महर्षी दयानंदांनी प्रज्वलित केली होती आणि त्यात आहुती देणारे अनेक महानुभाव राहिले, परंतु संविधा रूपात तर आर्य समाजीच होती. या शृंखलेच्या शेवटी चालता चालता हैदराबाद आंदोलन आणि मुक्तीसंग्राम याबाबत चर्चा करणे आवश्यक आहे. हैदराबादचा शासक मुस्लिम होता आणि प्रजा बहुसंख्यक हिंदू. 1935च्या सुमारास त्याला वाटले की आगामी काळात स्वातंत्र्य मिळणार आहे आणि मुस्लिम लीगने पाकिस्तानची मागणी कुठेतरी सुरूच केलेली आहे. तेव्हा त्याने विचार केला की जर माझी बहुसंख्यक जनता हिंदू राहिली तर हिंदुस्थानात विलीन व्हावे लागेल किंवा जर स्वतंत्र देश जरी झाला तरी जास्त दिवसापर्यंत शासन करणे कठीण होईल. तेव्हा त्याने सरकारमध्ये प्रबंध व नियम बनविणे सुरू केले जेणेकरून येथील अधिसंख्य जनता मुस्लिम बनावी, ज्यामुळे त्याचे शासन अक्षुण्ण राहील. त्याने पूर्व परवानगीशिवाय मंदिरांच्या निर्माणावर बंदी घातली. कोणताही कार्यक्रम घेण्यासाठी सरकारची पूर्व परवानगी आवश्यक केली. मुस्लिम सणांच्या काळात मंदिरातील माईक इत्यादी सर्व बंद ठेवण्याचे आदेश दिले. हिंदूंची संपत्ती मुस्लिमांना हस्तांतरित होऊ शकावी अशा प्रकारचे कायदे केले. उद्देश एकतर मुस्लिम व्हावे किंवा या संपत्तीवरील हक्क सोडावा. तुरुंगात बंद असलेल्या गुन्हेगारांना तुरुंगातून सोडण्याची अट मुस्लिम बनणे ही झाली. सरकारी घोषणेद्वारे तर नाही पण क्रियात्मक हीच स्थिती होती. अशा काळात आर्य समाज कसा गप्प बसला असता. त्याने प्रथम पत्रे लिहिली, मग शिष्टमंडळ भेटले, आंदोलनाबाबत लिहून कळविले. सरकारी फरमान मागे घेण्यास सांगितले गेले, पण यश मिळत नसल्याचे पाहून आंदोलनाची घोषणा आर्य समाजाकडून करण्यात आली. तुरुंग भरले जाऊ लागले. पूर्ण देशातले लोक हैदराबादकडे निघाले. दीर्घ कथा स्वतंत्रपणे लिहावी लागेल हैदराबाद आंदोलनाची, परंतु थोडक्यात सांगावेसे वाटते की जे आर्य समाजी निजाम राज्यात राहत होते त्यांच्यावर अत्याचार होऊ लागले. सत्याग्रह सुरू झाला. त्याला दडपून टाकण्यासाठी स्थानिक पातळीवर अटक सत्र सुरू झाले. सत्याग्रहामध्ये अनेक यातना देण्यात येऊ लागल्या. 6 महिन्यांपर्यंत आंदोलन चालत राहिले. तुरुंग भरले गेले. शाळा व सरकारी इमारतींना तुरुंग बनवले गेले. परंतु शेवटी निजामाला हार पत्करून आदेश परत घ्यावे लागले, जे हिंदूंच्या अस्मितेच्या दृष्टीने चुकीचे होते. आर्य समाजाचा विजय झाला. हा एक स्वर्णिम इतिहास आहे. अत्याचारांच्या विरोधातील लढ्याचा पण आणि अद्भुत बलिदानांचा देखील. अनेक कार्यकर्ते तुरुंगात हुतात्मा झाले. काहींना रोगग्रस्त अवस्थेत सोडण्यात आले. बाहेर आल्यावर मरण पावले. माहीत नाही किती जणांनी अत्याचार सहन केले, पण हैदराबाद स्टेट भारताचा भाग राहिला तर यामागे या हुतात्म्यांची गाथाच कारण आहे.
अन्यथा पाकिस्तान, बांगलादेश यांच्यानंतर तिसरा भाग हैदराबादच झाला असता, जो भारतापासून एक वेगळा देश असता. येथे दुःख वाटते की हा गौरवशाली इतिहास आमच्या मुलांपासून का लपवून ठेवण्यात आला, शेवटी त्यांना का सांगण्यात आला नाही. आपण पुढे एका लहानशा लेखात समजू शकाल की शेवटी हा इतिहास लपविण्यासाठी काय काय कारणीभूत होते. या पूर्ण लेखातून पूर्णपणे स्पष्ट होईल की भारतीय सत्तेच्या परिवर्तनाच्या पूर्ण क्रांतीचे जनक महर्षी दयानंद सरस्वती हेच होते, जे भारतीय कधी मोगलांना हरवून इंग्रजी सत्तेचे स्वागत करायचे, आज तेच इंग्रजी सत्तेला उखडून फेकण्यासाठी आतुर होते. हीच तर आहे परिवर्तन क्रांती.